ಜಲ್ಲಿ ಇದೆ, ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಲ್ಲ ನೋಡ್ಬೋದು. ಏನು ಬರುತ್ತೆ ಬಂತಿಲ್ಲ ಇದು ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಿಲ್ಲ. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसला असेल. लहानग्यांना आवडणाऱ्या जेली चक्क रबरासारखा पदार्थ असल्याचं दिसतंय आणि ही जेली चॉकलेट मुलं आवडीनं खातात. या व्हिडिओत जे दिसतंय ते अतिशय गंभीर आहे. ಅಂತ ಡ್ರಿಂಕ್ ಬರ್ತೈತೆ ಹಾಕನ ಜಲ್ಲಿ ಇದೆ, ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಲ್ಲ तुमच्या जेली चॉकलेट मध्ये रबर. जेलीतल्या रबरामुळे मुलं पडतात आजारी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहा. या व्यक्तीनं ही जेली एका कपड्यात घेऊन पिळून काढली. त्यावेळी जेलीतील सर्व पदार्थ निघून गेला आणि कपड्यामध्ये फक्त रबरासारखा पदार्थ राहिला. हे दिसतंय तो खरंच रबर आहे का? जेलीमध्ये चिकट पदार्थ रबर असतो का? या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण लहान मुलं ही जेली आवडीनं खात असतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत तज्ज्ञ माहिती देऊ शकतात. आम्ही तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांना हा व्हिडिओ दाखवला. एक जेली लाईक पदार्थ खूप अट्रॅक्ट करतो आहे, जे सर्वसाधारण दुकानात सुद्धा उपलब्ध आहे, किराणाच्या दुकानात उपलब्ध आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे त्याचे ॲडिटिव्ह कलर्स, त्याचे फ्लेवर्स, त्याच्यामध्ये असलेलं जिलेटिन. कारण कोणत्याही जेलीच्या चॉकलेटमध्ये 10 ग्रामपेक्षा जास्त जिलेटिन आढळणं हे त्या मुलांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतं. त्यांना ॲसिडिटी होणं, पोटामध्ये तीव्र वेदना किंवा दुखणं आणि याच्या परत्वे जास्त प्रमाणात त्यांनी ही जेली खाल्ली तर कुठनं तरी नाकातनं ब्लिडिंग होणं किंवा आतमध्ये कुठेतरी ब्लिडिंग होण्याचा धोका संभवतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. जेलीमध्ये जिलेटिन सारखा एक पदार्थ असतो. जिलेटिन सारखा पदार्थ लहान मुलांसाठी हानिकारक आहे. ऍसिडिटीमुळे पोटात जळजळ होऊ शकते. या जेलीत काय कंटेंट आहे हे समजून घेतलं पाहिजे. सर्व चॉकलेट किंवा जेलीत घातक पदार्थ नसतात. तरीही चॉकलेट खाताना काळजी घ्यायला हवी. मात्र अशा प्रकारे जेली खाल्ली आणि त्यात रबरासारखा पदार्थ असल्यास लिव्हरचा त्रास होऊ शकतो. कॅन्सरचाही धोका निर्माण होण्याची भीती आहे. या व्हिडिओतल्या जेलीत नक्की काय आहे हे कळू शकलेलं नाही. तरी तुम्ही मात्र मुलांना अशा वस्तूंपासून दूर ठेवलं पाहिजे असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.